नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रफुल्ल इंगळे आपलं सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। तर बघा, आपण समजून आज आपण 8 ची डिव्हिजिबिलिटी चालू आहे। याच्या आधी मी तुम्हाला 11 ची डिव्हिजिबिलिटी दिली, म्हणजे 11 नी कोणता नंबर कटते हे कसं बघायचं असते। तुम्ही एक व्हिडिओ दिला आहे तुम्हाला मागं का जो 11 च्या कसोटीचा आहे। आता आपण 8 ची कसोटी पाहू आज, की 8 च्या कसोटी कशी चेक केल्या जाते आणि कसं असते। तर बघा, मी समजून देतो, कन्सेप्ट देतो त्याचा, 8 च्या कसोटी आहे कशी। तर बघा, आतापर्यंत आपल्याला माहित आहे, तुम्हाला सर्वांना माहित आहे की आपण लास्ट वाले 3 डिजिट काढतो 8 साठी, है की नाही। बघा 1 2 3 समजून द्या तुम्ही कन्सेप्ट। हे समजा नंबर आहे, तर तुम्हाला माहित आहे का आतापर्यंत जर आपण शेवटचे 3 घर असन, 3 डिजिट असन, तर 8 जर 3 डिजिटला जर पुरा भाग जात असन तर तो नंबर पुरा कटत असते, हे सगळ्यांना माहित आहे। पण तसं नाही करायचं। बघा, दुसऱ्या प्रकारे कसोटी शिकायची आहे आजची। हा तिसरा डिजिट जर सम नंबर असन, सम म्हणजे काय, इवन, सम म्हणजे कोणता, इवन नंबर असेल, तर ह्या शेवटच्या 2 घराले जर 8 न पुरा भाग जात असेल तर त्या दिलेल्या संख्येला 8 नी पुरा भाग जात असते, बरोबर। दुसरा कंडिशन, तिसरा डिजिट जर विषम असेल, तिसरा डिजिट काय विषम म्हणजे ऑड नंबर असेल, ऑड, तर ह्या शेवटच्या 2 घरामध्ये किती प्लस करायचा, 4, आणि 4 प्लस करून त्या नंबरला, 4 प्लस करून त्या नंबरला जर पुरा 8 न भाग जात असेल तर ते किती मोठी संख्या असेल त्याला 8 न भाग जाईल। तर हा आपला कन्सेप्ट आहे। तर बघा, आता थोडंसं समजून देतो मी, उदाहरण एक्झाम्पल घेऊन समजून घेऊ आणि मग पुढे जाऊ। तर एक एक्झाम्पल साठी मी नंबर घेतो कोणताही सध्याचा, एक्झाम्पल साठी नंबर घेतला। तर बघा, तुम्हाला माहित आहे शेवटचे रेग्युलर मध्ये 3 घरं काढल्या जाते, पण तसं नाही करायचं, लक्ष द्या। तिसरा डिजिट कोण आहे, तिसरा डिजिट इथं 8 आहे। 8 म्हणण्याचा अर्थ कोणता आहे, सम आहे। सम म्हणजे कोणता, इवन। तर इवन नंबर असेल तर ह्या 2 घराला जर 8 न पुरा भाग जात असेल, 8 नी पुरा भाग जाते, ह्या 24 ने 8 न पुरा भाग जाते, हो, हा पुरा नंबर 8 न कटला जाईल, पुऱ्या नंबरला 8 न भाग दिला जाईल, ठीक आहे। अजून एखादा नंबर घेऊन येऊ आपण आता। तर बघा, आता तिसरा डिजिट पाहायचा। आता तिसरा डिजिट काय, इथं विषम आहे, तिसरा डिजिट विषम आहे। या शेवटच्या 2 घरामध्ये काही 4 प्लस करायचा। तर शेवटच्या 2 घरामध्ये जर तुम्ही 4 प्लस केला तर 28 आणि 4 होती किती, 32, म्हणजे 32 ले बघा बरं पुरा 8 न भाग जाते, तर याचा अर्थ असा का हे पुऱ्या नंबरला 8 न भाग जाईल। हेच होय आपली पुरी डिव्हिजिबिलिटी। तर आता आपण क्वेश्चनवर जाऊ आणि क्वेश्चन पाहू। तर बघा, हा आलेला प्रश्न आहे एसएससी सीजल टायर 1 2019 चा 6/3/2020 ला आलेला आन्सर मध्ये प्रश्न आहे, प्रीवियस इयर क्वेश्चन आहे, समजून घेऊ। तर बघा काय म्हणते, 14/6 इथं द्याला स्टार 48। तर त्यांनी असं म्हटलं आहे, संख्यामध्ये स्टार के स्थान पर वह सबसे बड़ी संख्या कौन सी होगी। बघा, अलर्ट राहता, सबसे बड़ी विचारली कौन सी होनी चाहिए जिससे की प्राप्त संख्या 8 से विभाज्य हो। म्हणजे ह्या नंबर मध्ये स्टारच्या जागेवरची सर्वात मोठ्यात मोठी संख्या कोणती येईल का, ते 8 न पुरी कटली पाहिजे। आता शिकवलं मी तुम्हाला। बघा, आता याचा तिसरा डिजिटच गायब आहे। हा तिसरा डिजिट जो आहे आपल्याला, हे नंबर पुरा 8 न कटला पाहिजे, तर तिसरा डिजिट कोणता राहील हे त्याचं म्हणणं आहे। आणि तो तिसरा डिजिट सगळ्यात मोठ्यात मोठा सांगायचा आहे। तर मी म्हटलं तुम्हाला, शेवटचे जे 2 घर आहे, शेवटचे 2 घर जर हा डिजिट सम असेल तर शेवटचे 2 घर पुरे 8 न कटाले पाहिजे, आणि तिसरा डिजिट जर विषम असेल तर शेवटच्या 2 घरामध्ये 2 डिजिट मध्ये 4 ऍड करून आपण काढत असतो। तर आता मला सांगा, हे शेवटचे दोन्ही डिजिट 8 न पुरे डिव्हिजिबल आहे, तर याचा अर्थ इथं कोणता नंबर घ्यायला लागेल आपल्याला, सम नंबर, हो। जेव्हा हा सम राहील तेव्हा पुरा 8 न डिव्हिजिबल होईल ना, इथं सम नंबर लागेल। आता सम नंबर ऑप्शन मध्ये जा, काय दिसते इथं तुम्हाला, 2 सम आहे, 0 आहे, 0 सम नाही म्हणू शकत, पण 0 जरी असेल इथं तरी तो डिव्हिजिबल होईल 48, काय त्याला आपण त्याच्यामध्ये गणना करू। आणि एक तिसरा कोण आहे, 8 आहे, 9 तर काही ऑप्शन होत नाही। पण त्याचं म्हणणं काय बघा, सबसे बडा संख्या कोणती होगी, म्हणजे सगळ्यात मोठी। तर 2 आणि 0 आणि 8 मध्ये सगळ्यात मोठा 8 आहे ना, तर म्हणून काय घ्यायला लागेल इथं 8, हेच तुमचा 8 आन्सर आहे। इथं दोन्ही घेतलं तरी कटन बरं 48, 0 घेतला तरी 48 कटन, 8 घेतला तर कटन, पण त्याला कंडिशन टाकली इथं बघा, सबसे बडी संख्या कोणती होगी म्हणते, तर सबसे बडी संख्या काय राहील, 8। तर हेच आपलं काय राहील, आन्सर राहील 8। तर आशा करतो सर्वांच्या लक्षात आलं असेल। तर बघा, हे अशा प्रकारे कसोटी पाहिल्या जाते आणि अशा प्रकारे आपण सॉल्व्ह करतो। तर बघा, कोणी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्राला वगैरे शेअर करत चला। याच्या आधी पण मी एक 13 ची डिव्हिजिबिलिटी दिलेली आहे, तो पण व्हिडिओ पूर्ण बघून घ्या।
मी त्याची लिंक याच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देईन. तर आपण आता पुढचा प्रश्न पाहू, पुढच्या प्रश्नावर जाऊ. चला बघा, आता हा प्रश्न पाहू आपण, याला समजून घेऊ. हा एसएससी सीजनला आलेला प्रश्न आहे 3/3/2020 ला. तर समजून घेऊ. बघा काय म्हणते, यदि संख्या 100 5x4 ही संख्या 8 से पूरी तरह विभाज्य है तो x के स्थान पर सबसे छोटा, म्हटलं त्याला छोटा, सबसे छोटा पूर्णांक होगा. म्हणजे काय राहील बा असं त्याचं अंदाज. तर समजून घ्या आपण 100 5x आणि 4. तर बघा आता सांगितले मी तुम्हाला 8 ची कसोटी कसं असते. तर बघा रेग्युलर मध्ये आपण माहिती आहे तुम्हाला 3 घरं काढतो आपण शेवटून, तसं नाही करायचं असते. तिसरा डिजिट सम म्हणजे इवन नंबर असेल तर हे शेवटचे 2च घरं काढायचे. 2 घरं जर पुरेपूर 8 न काढत तर त्याला पुरा 8 न भाग जाईल. आणि तिसरा डिजिट जर विषम असेल, विषम, तर या शेवटच्या 2 घरामध्ये किती प्लस करायचे, 4 प्लस करून जर त्याला पुरा 8 न भाग जाते त्याला पुरा 8 न डिव्हिजन करेल. ठीक आहे. तर पहा लक्ष द्या. आता तिसरा डिजिट पाहत आहे आपण. तिसरा डिजिट काय इथं 5. 5 म्हणजे कोण आहे, विषम आहे. विषम तर विषम आहे. तर या शेवटच्या 2 डिजिट मध्ये काय ऍड करतो आपण, 4 ऍड करतो. 4 ऍड केला तर बघा हा तर डिजिट माहित नाही काय आहे, पण ह्याच्यात 4 ऍड केला तर 4 आणि 4 किती होते, 8 होते ना. आता इथं जो डिजिट लागल तर काय लागल, थिंक काय म्हणलाय त्याला पहा, सबसे छोटा म्हटलाय, सबसे छोटा. तर विषम नंबर जर घेतला इथं 1 घेतला तर 18 कट्टे काय नाही, 0 घेतला तर कट्टे, 0 घेतला तर कट्टे, 2 घेतला तर 28 कटत नाही, आणि 4 घेतला तरी कट्टे. मग आपल्याकडे 1 आणि 2 तो ऑप्शन होणार नाही. मग 0 आणि 4 दोघांपैकी कोणतं तरी होईल. 0 असेल तरी कट्टे आणि ह्याचा 4 आणि इथं 8 घेतला तरी कट्टे, दोन्ही नंबर कट्टे. पण त्याचं म्हणणं काय समजून घ्या. त्यानं काय म्हटलंय तुम्हाला, सबसे छोटा नंबर पाहिजे. तर सबसे छोटा नंबर 4 आणि 0 पैकी कोणता आहे सगळ्यात छोटा, 0 आहे. 0 तो काय आन्सर होईल तुमचं, मग 0 या नंबर कट. 0 ही होतं, 4 ही होतं, दोन्ही नंबर आहे कटणार आहे. पण त्याला कंडिशन दिलेली आहे तुम्हाला सबसे छोटा पाहिजे म्हणजे, तर सबसे छोटा काय राहील, 0. तर बघा एसएससी सीजीएलचे प्रश्न आहे ते टायर 1 चे, हे लेटेस्ट आहे 2020 म्हणून. तर अशा प्रकारे क्वेश्चन असते. तर आशा करतो सर्वांच्या लक्षात आलं असं. आपण आता पुढच्या प्रश्नावर जाऊ, पुढचा प्रश्न समजून घेऊ. बघा आता हा प्रश्न समजून घेऊ नेमका काय आहे, लक्षात आहे. 81 27 को 8 से भाग देने पर शेषफल क्या होगा. म्हणजे 8 ची कसोटी चेक करायची आपल्याला, जे आपली 8 ची कसोटी सुरू आहे, आणि त्याने पाहायचं आहे का किती शिल्लक राहील 8 ची कसोटी. तर बघा आता थोडंसं समजून घ्या. 81 आणि 27 आहे, तर याने जर 8 न भाग दिला तर किती बाकी राहील म्हणते हा प्रश्न आहे. तर आता आशा करतो सर्वांच्या लक्षात कसोटी आली असं. काय करतो आपण, इकडनं लक्षात आता किती कोणता डिजिट आहे, तिसरा डिजिट काय आहे, विषम आहे. विषम तर विषम असेल त्या शेवटच्या 2 घरामध्ये आपण 4 ऍड करतो. याच्यात जर 4 ऍड केला तर किती होते, 31. आणि 31 ला 8 न भाग द्यायचा, वृत्ती किती पहा, 8 किती गेला, 24. 31 मधून 24 गेला तर किती शिल्लक राहिला, 7. त्या 7लेच काय म्हणतो आपण, रिमाइंडर म्हणतो. शेषफल विचारला त्याला, शेषफल म्हणजे रिमाइंडर विचारला तर काय आन्सर होईल तुमचं 7. हेच तुमचं 7 काय होईल आन्सर. तर बघा रिमाइंडर पण विचारते. 8 ची डिव्हिजन चालू आहे आपली. 8 ची कसोटी अशा प्रकारे सॉल्व्ह केल्या जाते. बिलकुल हवेत होते, लिहायची गरज नाही आहे. डायरेक्ट तिथं चेक करणं आहे तुम्हाला, तिथच्या तिथं सॉल्व्ह करणं आहे. तर आशा करतो सर्वांच्या लक्षात येत असं. पुढच्या प्रश्नावर जाऊ आपण. बघा आता हा प्रश्न पाहून घेऊ. यदि 8 अंकों की संख्या 1 2 3 4 5 6 XY 8 से विभाज्य है तो XY के कुल कितने संभावित युग्म है. म्हणजे बघा हा जो नंबर आहे म्हणजे काय, 1 2 3 4 5 6 X आणि Y म्हणजे 8 अंकाची संख्या आहे. ह्या 8 अंकाच्या संख्येमध्ये हा XY जो आहे, XY चे असे किती युग्म म्हणजे पेअर म्हणजे जोडे आहेत, स्पेअर आहे का, जे नंबर 8 न काय होते म्हणजे कटते, असं त्याचं म्हणणं आहे. आता बघा 8 न कटासाठी कोणते कोणते स्पेअर असं का जे XY च्या जागी आपण भरू का ते 8 न कटत. तर पहिला तर स्टार्ट करू शकतो आपण एक 0 आणि 8 कटते काऊन का तिसरा डिजिट काय आहे, सम आहे. तिसरा डिजिट काय सम आहे. तर तिसरा डिजिट जर सम असेल तर शेवटचे 2 अंक कटाले पाहिजे. 2 अंक काय करायला पाहिजे, कटाले पाहिजे. तर 0 8 कटते. 8 चा पुरा टेबलच कटते. आता बघा 0 8 म्हणजे 8 1 8 8 2 किती 16 8 3 किती 24 असं करत करत जाईपर्यंत कुठे जाते 8 10 80. 8 10 किती झाले 80 म्हणजे 0 8 म्हणजे 8 चा टेबल पुरा कटर काऊन 8 हर 8 न कटणार आहे नंबर तो. 8 2 16 8 24 8 32 असं करत करत 8 10 किती झाले 80. हे किती युग्म झाले 10. किती झाले 10. आणि अजून बघा पुढं
मग 80 नंतर कोण कटते? 88 पण कटते. 88 नंतर कोण कटते? 96 कटल. काऊन का बघा 8 10 80, मग 8 11 वेळा घेतला तर 88 झाला, 8 12 वेळा घेतला तर 96 झाला. आणि त्याच्या पुढे जर गेलो तर 3 डिजिट मध्ये जाते नंबर, तर त्याच्या पुढे कटणार नाही. आणि त्याच्यात अजून एक नंबर कटते डबल झिरो वाला. शेवटमध्ये जर डबल झिरो असेल तर हा नंबर कटल. तर बघा बरं हे 8 पासून तर 80 पर्यंत हे किती पेअर झाले? 10 पेअर झाले. किती झाले? 10. आणि हे किती पेअर आहे? तर 3. तर टोटल 10 आणि 3 किती पेअर कटल? 13 पेअर कटते. हे 13 पेअर तुमचा आन्सर आहे. म्हणजे असे ह्या दोन जागी अशा 13 जोड्या आहेत का ते 8 न पुऱ्या कटल. 8 पासून तर 80 पर्यंत हे 10 झाले. पुरा 8चा टेबल, 8चा फळा. आणि त्याच्यानंतर डबल झिरो असेल तर कट्टे, 88 कट्टे आणि 96 कट्टे. याच्या पुढे नाही जाऊ शकत आपण. टोटल 13 पेअर असे आहेत का ते पुरे 8 न कटल्या जाते. आशा करतो सर्वांच्या लक्षात आलं.